एक मोठी बातमी आताची. सरपंच देशमुख हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली. माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी सोडा असा अर्ज मारेकऱ्यांसमोर याचना केली होती सरपंच देशमुख यांनी. दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. सीआयडीने जे दोषारोप पत्र कोर्टामध्ये सादर केलेलं आहे त्याच्यातून धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. संतोष देशमुखांनी मारेकऱ्यांसमोर विनंती केली होती की मला माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा अशी विनंती केली होती, असं अर्ज केलं होतं. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी योगेश काशीद आपल्यासोबत आहेत. योगेश, दोषारोप पत्रातून धक्कादायक माहिती समोर आली, काय सांगाल? कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. नक्कीच संतोष देशमुख यांची ज्या दिवशी 9 डिसेंबरला निर्घृण अशी हत्या झाली आणि त्या हत्येच्या वेळीस मुख्य आरोपी असलेला जो की सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि प्रतीक घुले हे ज्या संतोष देशमुख यांना जबर प्रमाणाची अमानुषपणे मारहाण करत होते आणि त्या मारहाणी वेळेस एक याचना केली की माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी सोडा अशी याचना यावेळेस संतोष देशमुख यांनी त्या मारेकऱ्यांसमोर केली. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची दयामाया या ठिकाणी आलेली नाही. निर्दयी आणि हे मारेकरी जे आहे ते आपण या ठिकाणी समोर आलेलेच आहे. फोटो देखील समोर आले होते. मात्र संपूर्ण माहिती जी आहे ते संतोष देशमुख यांना ज्यावेळेस जबर प्रमाणात मारहाण होत होती याच वेळेस संतोष देशमुख यांनी एक याचना केली होती, माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरा बाळांसाठी मला जिवंत सोडा अशी याचना केल्याची माहिती जे दोषारोप पत्र 1400 पानांचं न्यायालयामध्ये सादर करण्यात आलं आहे. आणि याच 1400 पानांच्या दोषारोप पत्रातून ही माहिती समोर आलेली आहे. धक्कादायक माहिती आणि काळीच पिळवून टाकणारी माहिती म्हणावी लागेल. एकंदरीत पाहायला गेलं तर ज्यावेळेस संतोष देशमुख हे टोकाचा आणि शेवटचा ज्यावेळेस घटका मोजत होते त्यावेळेस त्यांना अमानुषपणे मारहाण होत होती त्यावेळेस त्यांनी एक याचना केली जी की आपण आता म्हटल्याप्रमाणे माझे हातपाय तोडा मात्र माझ्या लेकरांसाठी मला सोडा अशी याचना त्यांनी केली. मात्र या निर्दयी लोकांना कुठल्याही पद्धतीची माया दया आलेली नाही. ही माहिती दोषारोप पत्रातून आपल्याला समोर आलेली आहे. योगेश, हे मारेकरी क्रूर होते आणि विकृत होते. त्यांना देशमुखांच्या विनंतीची, देशमुखांच्या